नक्कीच दलोंडे संघाचा 12वा जो खेळाडू आलेला आहे. ड्रेसिंग आपली कंपल्सरी आहे 12वा खेळाडूला सुद्धा. तर नक्कीच पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो दलोंडे संघाला, कारण की 12वा खेळाडूची ड्रेसिंग सुद्धा आपण कंपल्सरी ठेवलेली आहे ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार. चला तर सामन्याला होतीये सुरुवात. एक दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण सामना बघत आहोत. जय बजरंग स्पोर्ट दलोंडे आणि त्यांच्या विपक्ष SS स्पोर्ट चाणी असा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आपला शेवटचा फायनल डे आहे आणि फायनल डे मध्ये महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत आहे. लेट्स प्ले असा इशारा येतोय महादेव ठाकरे सरांकडून. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अंगावर आदळलाय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. गोलंदाज जॉन्टी याने चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचे षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच हाताळला होता, समजलेला नाहीये तर फलंदाज समाधान याला. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सरळ निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला बघायला जॉन्टी याच्या मार्फत. जॉन्टी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय समाधानसाठी. आता मात्र ओव्हरपिच चेंडू, त्याला खेळून काढलाय काव कॉर्नरच्या दिशेने, गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येता येतं आणि 2 धावा सहजरित्या त्या पूर्ण केल्या जातील. संघाचा श्री गणेशा होतोय SS स्पोर्ट चाणे संघाचा या 2 धावेने आणि या समाधान याचं सुद्धा समाधान झालंय. पहिल्या 2 चेंडू फेस करत असताना कुठेतरी धाव आल्या नव्हत्या, त्या चेंडूवर 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि त्याचा सुद्धा स्टार्ट झालेला आहे इथे. आता मात्र खेचून मारलाय, ओव्हर पिच चेंडूला फेकून दिलाय, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार षटकार. पिच चेंडू होता, ओळखला इथे फलंदाज समाधान याने आणि फेकून दिलं होतं काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. चांगला फटका, कमबॅक केलं इथे फलंदाज समाधान याने. परत एकदा ओव्हर पिच चेंडू आहे, मात्र थोडासा बाहेर निघाला होता हा चेंडू. जॉन्टी याचा निर्धाव चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय जॉन्टी याच्या मार्फत षटकार खाल्ल्यानंतर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. अजून एक येईल समाधानच्या बॅट मधून, धर्मवीर चौकार. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, नक्कीच चांगला एकंदर चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 मोठे फटके आलेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली आहे जॉन्टी याची. 3 चेंडू निर्धाव हाताळले, त्यानंतर 2 फटके आपल्याला बघायला मिळाले आणि 2 धाव आपल्याला बघायला मिळाल्या. अशा रीतीने एका ओव्हरची होतीये समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 12 धावा फॉर द लॉस्ट ऑफ 0 विकेट्स.
यानंतरचा सामना वीर बजरंग खरिवली आणि त्यांच्या अपेक्षा संघ असेल KVPC कानली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचं आहे. नक्कीच सागर पाटील अष्टपैलू असा खेळाडू दलोंडे संघाचा, ज्याच्यावर जबाबदारी असते दलोंडे संघाची, आणि तोच गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन दलोंडे संघाकडून शॉर्ट रनअप आहे. आयटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल आशिष. पहिला चेंडू फेस करेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्व चेंडू समाधानाने फेस केले होते. पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय आशिष, याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षकला बीट करून चेंडू निघून जातोय, मात्र बॅकअप आपल्याला चांगलं बघायला मिळतंय. खूपच सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते. 2 धावा इथे वाचवल्यात क्षेत्ररक्षकांना संघासाठी, आणि नक्कीच फक्त आणि फक्त 2 धावा या चेंडूवर येतील. नक्कीच झेल सोडली गेली आहे. जीवनदान भेटतं इथे फलंदाज आशिष याला, आणि 2 धावा सुद्धा मिळतील या चेंडूवर. सहज सोपा झेल होता, मात्र सूर्य डोल्यावर आला असं म्हणणं आहे क्षेत्ररक्षकाचं. मात्र कारण देऊन चालणार नाहीये. महत्वपूर्ण आहे धर्मवीर चषक 2025 चा पहिला सामन्याच्या दिवसातील आपण बघतोय, आणि मोठी विकेट असती आशिष बाद झाला असता, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शॉर्ट पिच चेंडूला पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकार. होता चांगला फुल शॉट आपल्याला बघायला मिळाला. आशिष याच्या बॅट मधून चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूवर चांगले फटके आपल्याला बघायला मिळाले होते. एक संधी सुद्धा मिळाली. मागच्या चेंडूवर कॅच ड्रॉप केला होता तिथे क्षेत्ररक्षकांनी, आणि त्याचाच फायदा घेत असताना दिसतोय इथे फलंदाज आशिष. चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला बघायला मिळतीये 20 धावा फॉर द लॉस्ट ऑफ 0 विकेट्स. आता मात्र बॅकफुटला जाऊन परत एकदा कट, चेंडू निघून जाईल. दुसरा चौकार येईल इथे आशिषच्या बॅट मधून. दुसरा चौकार, लगातारचा दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय आशिषच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट लाईक एरो, चेंडू सीमा पार, षटकार. ओव्हर पिच चेंडू होता. अंदाज घेतला येते फलंदाज आशिष याने, आणि समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका, काय टायमिंग आपल्याला बघायला मिळते, आणि काय टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतंय. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे सुंदर असं टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच खूपच सुंदर अशी फटकेबाजी. 3 मोठे फटके आलेत आशिषच्या बॅट मधून. धावसंख्या झाली आहे 5 बॉल झालेले आहेत, आणि धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 30 धावा. सागर पाटील याच्यावर धुरा असते या संघाची, आणि तोच कुठेतरी महागडा ठरतो या ओव्हर मध्ये. आता मात्र चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. नक्कीच क्षेत्र चांगलं होतं. 1 धाव या चेंडूवर सुद्धा येईल नक्कीच, आणि
एका धावेने ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 31 धावा फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फलंदाजी, सलामीचे फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत 31 धावा त्याने खेचून काढल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर सागर पाटील कुठेतरी महागडा ठरतोय. आतापर्यंत 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या सागर पाटील याने आणि नक्कीच कमबॅक करून दिलं इथे आशिष याने. चाणे संघाला चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून संपूर्ण इनिंग मध्ये नक्कीच कमबॅक करावं लागेल. दलोंडे संघाला क्षमता आहे जय बजरंग स्पोर्ट दलोंडे संघाकडे कमबॅक करण्याची, मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये इथे सिद्ध करावी लागेल. चाणे संघ जर विजयी झाला तर रघुनाथ पांढरे आणि हर्षद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल टीमला. नक्कीच चाणे संघाला पारितोषिक असेल हे रघुनाथ पांढरे आणि हर्षद पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चाणे संघाला. हर्षद पाटील यांची दिसती आज. नक्कीच एक अष्टपैलू असा खेळाडू आहे एसएस स्पोर्ट चाणे संघाचा. कुठेतरी नक्कीच फिरायला गेलेले आहेत त्यामुळे या सामन्यामध्ये उपस्थित नाही आहेत, मात्र सपोर्ट आणि नक्कीच त्यांचा या संपूर्ण टीम साठी नेहमीच राहिला आणि आता सुद्धा आहेत. बॅकअप करतायत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सपोर्ट करतायत आपल्या टीमला आणि बक्षीस सुद्धा लावलंय या टीम साठी. दर्शन येतो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. नक्कीच लाईन बघावी लागेल. तुमच्याकडे इशारा करतायत पंचांचे 2 हात समांतर आपल्याला बघायला मिळते. वाईट चेंडू होईल. पहिलाच स्वेर चेंडू बघायला मिळाला दर्शनच्या माध्यमातून. परत एकदा बघावी लागेल लाईन. नक्कीच लाईन मध्ये भरकटतोय गोलंदाज लगातार. वाईट चेंडू आहे गोलंदाज दर्शन याने खराब गोलंदाजी. कमबॅक करावं लागेल इथे दलोंडे संघाला. आतापर्यंत 33 धावा झालेल्या आहेत. 2 षटक शिल्लक असतील. आता मात्र चेंडू काढलाय लॉंग ऑनच्या सूत्रक्षा डोक्यावरून मस्तक पर दस्तक. धर्मवीर षटकार येईल. आणि ते आगमन झालेले आहे प्रवीणजी शिंदे सर, ज्यांचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकत आलेलो आहोत आणि नक्कीच ते सुद्धा मायक्रोफोनवर जोडले जातील. त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत. त्या दरम्यान काय फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आशिष अक्षरशः तुटून पडलाय दलोंडे संघाच्या गोलंदाजांवर. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि आतापर्यंत 25 धावांवर खेळतोय आशिष पाटील. आता मात्र शॉर्ट बॅकफुटला जाऊन कट केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव येईल या चेंडूवर. चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला बॅकफुटला जाऊन कट केला होता. फटका चांगला होता, मात्र गॅप आपल्याला शोधताना दिसला नाही फलंदाज आशिष आणि एकच धाव येईल या चेंडूवर. आता मात्र बॅट इथे स्टंपवर आदळलेली आहे आणि फलंदाज बाद होईल. पहिला झटका बसतोय इथे चाणे संघाला. समाधान बॅक टू द पॅव्हेलियन. रूपाने त्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. सचिन पाटील येत आहेत अष्टपैलू असा खेळाडू एसएस स्पोर्ट चाणे संघाला. नक्कीच प्रथम गोलंदाजी पॉवर प्लेचे षटक सुद्धा हाताळत असतो सचिन पाटील
आणि फलंदाजीसाठी सुद्धा जाणला जातो. हार्ड हिटर फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. नक्कीच फिनिशरची भूमिका तो नेहमी पार पडत असतो. मात्र आतापर्यंत नक्कीच तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आतापर्यंत धावा चांगलेल्या आलेल्या आहेत, त्याचमुळे नक्कीच कुठेतरी प्रमोट केलं गेलंय सचिन पाटील याला, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याला सिद्ध करावी लागेल. चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. दर्शनच्या माध्यमातून एक 6 आणि वाईट आले होते, त्यानंतर एक विकेट प्राप्त करतोय. यॉर्कर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉल कलेक्ट करतील आणि फेकी करतील त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील फलंदाज सचिन पाटीलच्या माध्यमातून. राहुल वारगडे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे. नक्कीच आई कावदेवी स्पोर्ट वडवली संघाचा नक्कीच पाठीराखे आहेत राहुल वारगडे. नक्कीच सर्व सामन्यांना त्यांची सुद्धा उपस्थिती असते, त्यांचंच आगमन झालेलं आहे इथे. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी आणि इथे जीवनदान दिलं गेलंय फलंदाज सचिन पाटील याला. नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला समोरची बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं टायमिंग दिसलं नाही. बघू शकता आपण रिप्ले मध्ये बॅट कुठेतरी फिरताना दिसली हातामध्ये आणि टायमिंग नव्हतं या चेंडूवर. झेलची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. नक्कीच या ओव्हरचा तिसरा वाईट चेंडू आपण बघतोय दर्शनच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल, कारण की आधीच 2 ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं होतं, मात्र ते नाहीये दर्शन याच्या मार्फत. आता मात्र परत एकदा आशिषच्या बॅट मधून येईल षटकार. नक्कीच आनंद दिघे साहेबांचं हे सुमधुर असं संगीत आपण ऐकतोय. राहुल म्हात्रे इजे ची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली आहे, सुमधुर असं संगीत संपूर्ण 4थ्या दिवसामध्ये ऐकतोय. 3 ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 50 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चाणे संघाकडून. आणि काय फलंदाजी करतोय ते आशिष पाटील. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आणि 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत. खूपच सुंदर अशी फटकेबाजी आशिष पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते चाणे संघासाठी. चला तर यानंतरचा सामना वीर बजरंग खरिवली आणि त्यांच्या विपक्ष केव्हीपीसी कानली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचंय. केव्हीपीसी कानली आणि वीर बजरंग खरिवली दोन्ही संघ, आपल्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये चला. यानंतरचा सामना असेल सूरज पालवी येतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय नो. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. पहिला चेंडू खराब आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच सूरज पालवी याचा नो चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू आणि 2 धावा, नो +2 अशा 3 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. सचिन पाटील स्ट्राईकवर आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. चेंडू सीमा पार, षटकार. खराब गोलंदाजी. आपण शॉर्ट पिच चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये खूपच खराब चेंडू समजला जातो, कारण की प्रत्येक फलंदाज जो आहे शॉर्ट पिच चेंडूची वाट बघत असतो आणि तो चेंडू सूरज पालवी याच्या माध्यमातून फेकला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसला फलंदाज सचिन पाटील. याच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. आता मात्र साईड चेंज केली गेली आहे सूरज पालवीच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. नक्कीच
समोरून चेंडू बाहेर काढला होता गोलंदाज सूरज पालवे याने. निर्धाव चेंडू येईल, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू नो आला होता, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर एक चांगला कमबॅक. रिप्ले मध्ये आपण बघू शकता समोर चेंडू हाताळला होता आणि समोरून चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि तो समजलेला नाहीये इथे फलंदाज सूरज, नक्कीच सचिन पाटील याला. खरेली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. केव्हीपीसी कानली आपल्या संघाचा कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपला टॉस केला जाईल. जर संघ उपस्थित राहिला नाही तर नक्कीच पेनल्टीचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. याची नोंद घ्यायची आहे कारण की आपल्याला सर्व सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. कांदी संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित झालेला आहे. तर आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये बसून घ्यायचंय. नंतर आपण टॉस करणार आहोत, दरम्यान सामन्याला होतीये सुरुवात. आता मात्र परत एकदा तो चेंडू मात्र आता ओळखलाय आणि फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मध्ये येईल हा धर्मवीर षटकार. म्हणाला होतो सचिन पाटील याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, म्हणून त्याला प्रमोट केलं होतं आणि प्रमोट केल्यानंतर काय फलंदाजी मी करू शकतो हे दाखवून दिले सचिन पाटील याने. परत एकदा चांगला चेंडू एक षटकार एक कमबॅक, त्याच्यानंतर एक षटकार एक कमबॅक, म्हणजेच एक तेरी एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक करतोय इथे सूरज पालवी गोलंदाजी करत असताना. 2 षटकार आलेले आहेत, मात्र 2 निर्धाव चेंडू सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले आहेत. परत एकदा चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमापार षटकार. फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते सचिन पाटीलच्या माध्यमातून. 3 षटकार आतापर्यंत आलेले आहेत आणि एक आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, मात्र हवं तसं कनेक्शन नाहीये. चेंडू आतल्या बाजूने लागला, बॅटच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसलाय आणि विकेट पडेल इथे. आशिष बाद होईल आणि अशा रीतीने 4 ओव्हरची होतीये समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोर बोर्डवर 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान इथे ठेवलंय एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाने दलोंडे संघाकडे. आणि नक्कीच आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेल प्रवीणजी शिंदे सर यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत आणि यानंतरच्या इनिंग मध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तर यानंतरचा सामना बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन मोठे संघ या ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील 2 हात करतील. केव्हीपीसी कानली आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल वीर बजरंग खरिवली. ओव्हर टू द प्रवीणजी शिंदे सर. थँक्यू सो मच अभिजित अंधाडे, खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी समालोचन करत आहात. तर सामना क्रमांक 2 चा आपण टॉस करतोय. वीर बजरंग खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये केव्हीपीसी कांदळी हा संघ इथून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघटक अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय संतोषजी जोशी साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. नाणेफेकीचा कौल सकाळच्या सत्रामध्ये खूप महत्वपूर्ण होता आणि तो केव्हीपीसी कांदळी संघाने जिंकलाय. मयुरेश, नाणेफेकी जिंकली आहे तुम्ही, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करणारा हा 4 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ पाहिला तर ताकदवार आहे. योगेश पाटील, राहुल पाटील, शुभम पाटील, रोहित ठाकरे सारखे खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 कालच्या दिवसामध्ये देखील आपला खूप चांगला खेळ झाला होता. अंबाडी या ठिकाणी माऊली प्रतिष्ठान कुंदे संघाची स्पर्धा होती. पोगाव संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला 6 बॉलमध्ये 5 ची गरज होती, परंतु तिथे तुम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र त्या चुका आज सुधारल्या जातील का? नक्कीच. ऍज अ कॅप्टन म्हणून संघाकडून काय अपेक्षा असतील? काल सारखा जोश त्यांनी दाखवावा. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन, मस्त आहे. योगेश पाटील, नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. वाटेला बॅटिंग आले, काय टार्गेट असेल? 50+ जायचा प्रयत्न करणार. त्यानंतर आपण पाहतो सातत्याने कैलास पष्टे जे आयुध स्पोर्टचे प्रोप्रायटर्स आहेत, सातत्याने त्यांचा ड्रेस कोड चांगला असतो, बॅट्स वगैरे चांगले आहेत आणि ते नेहमीच तुम्हाला सहकार्य करत असतात. तर कैलास भाऊंबद्दल काय सांगाल? नाही, अतिशय शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याच्याकडे कुठलाही कस्टमर जाऊ दे, त्याला योग्य वागणूक देणार, त्याच्याला रिस्पेक्टेडली बोलणार, असं कुठलाही हे नाही करणार, त्यांच्याशी आर्ग्युमेंट वगैरे बोलणार नाहीत. त्यानंतर धर्मवीर चषक 2025-26 आणि आई गावदेवी वडवलीने केलेलं आयोजन तुम्हाला कसं वाटतं आणि त्याबद्दल काय सांगाल? दरवर्षीप्रमाणेच यांचं आयोजन नियोजन एकदम खूप सुंदर प्रकारे बघायला मिळत आहे. तसंच त्यांनी कंटिन्यू सुद्धा केलं आहे. नक्कीच ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकी जिंकली केवीपीसी कांदळी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया कॉम बॉक्स मध्ये सकाळच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. सकाळचे सत्र वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून धर्मवीर चषक 2025 मध्ये आपण करूयात सुरुवात. या स्पर्धेचा अंतिम सोहळा, अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना पाहतो SS स्पोर्ट्स ठाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स दलंडस. हा सामना आपल्या भेटीला येतोय. मॅचकडे जातोय सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक बाजूने जॉन्टी, दुसऱ्या बाजूने फलंदाज सागर पाटील. क्रिकेटच्या पटलावरती आदरानं घेणारी 2 मोठी नावं आपण खेळपट्टीवरती पाहतोय. आज हर्षद पाटीलची कमी जाणवते या टीम मध्ये SS स्पोर्ट्स ठाणे. खरं तर हर्षद पाटील आज पंजाब या ठिकाणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा हर्षद पाटील, रघुनाथजी पांढरे जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून ठाणे संघाला शुभेच्छा येतात आणि ठाणे संघाने हा सामना जिंकला तर तब्बल त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो. ऑनलाईन द्वारे ते सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला झाला प्रारंभ. दुसऱ्या डावातला पहिला बॉल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज आकाशला आणलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 बॉल आणि तब्बल 75 धावा. सर्वोच्च धावसंख्या या मैदानावरती मानली जाईल कारण कालच्या दिवसामध्ये कुंदे संघाने 3 षटकामध्ये तब्बल 65 धावा उभ्या केल्या होत्या आणि त्या अगोदर 61 धावा निंबवली टीमने जमा केल्या होत्या आणि आज सर्व रेकॉर्ड मोडलाय तो मात्र SS स्पोर्ट्स ठाणे संघाने. पहिलाच बॉल सन्मान देण्यास प्रवृत्त केलं. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला गेला. डॉट बॉलने सुरुवात केली. खरं तर आज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये सचिन सम्या भोईर देखील खेळताना पाहायला मिळतात. आज मजबूत संघ पाहायला मिळतोय SS स्पोर्ट्स ठाणे संघाचा. असं म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं आणि पुन्हा एकदा ते सोनं परत आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज आकाशनं. 24 बॉल तब्बल 75 धावा. जॉन्टी देखील आक्रमक शैलीचा फलंदाज आहे परंतु जॉन्टीला इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय. अगदी जबरदस्त टायमिंग आहे. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी. या डावातला पहिला षटकार आलाय जॉन्टीच्या बॅटमधून.
जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केलाय टीम दलोंडे संघाने. 75 धावा उभ्या करायच्या आहेत. त्यासाठी मात्र हा संघर्षाची परिकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल मिळाला, बॅकफूट वरती गेले, पूल केला, सक्सेसफुल झाले. 6 धावले टीमचं खातं खोललं गेलं. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे 6. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज, षटकातला पुढचा बॉल घेऊन. यावेळेला एकाचा लाईन खेळले गेले, बॅकवर्ड स्क्वेअरले खाली आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच नंतर मिळतील त्या 4 धावा. आलाय चौकार जॉन्टीच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 10 धावा. आक्रमकता ठेवली गेली, आक्रमण दाखवलं जाते जॉन्टीच्या माध्यमातून, ज्या आक्रमणाची सक्त गरज आहे. आकाश पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलला फेकून दिला आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. जॉन्टी ऑन अ फायर. दिवस वाट पाहत होतो. खरं तर आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाला ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदा कोणी आणलं असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे चेतन शिकारी, जे जून अंदुरकी गावचे आहेत आणि या गावचे भाचे आहेत. खरं तर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं. वेलकम चेतनजी शिकारी. त्यांच्यामुळेच हा संघ आपल्याला ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळायला मिळतो, ज्या संघाचं नाव आहे वडवली. खरं तर त्यांनी आमच्याकडे विनंती केली होती की आमच्या संघाला तुम्ही आपल्या असोसिएशन्स मध्ये दाखल करा आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन खरं तर जितेश पष्टे असतील आणि आणखीन काही मंडळी आहेत आणि त्यांच्या शब्दाचा मान राखला आणि त्यानंतर वडवली संघाला इन केलं ओमसाई क्रिकेट असोसिएशन्स मध्ये. पवन वारगडे आपण या ठिकाणी संपर्क साधा. पवन वारगडे चेतन शिकारी यांना विनंती असेल आपल्याला धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे. 16 धावा धावफलकावरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. खरं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. चौकार षटकारामध्ये डील केली जाते जॉन्टीच्या माध्यमातून. आक्रमकता कायम ठेवली जाते, त्याला देखील ठाऊक आहे 75 धावांचा टार्गेट चेस करायचा असेल तर मात्र इथे आक्रमण दाखवावं लागेल. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर आकाशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेलाय. षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय. मिडॉनच्या डोक्यावर 6 धावांसाठी आक्रमकता दाखवली गेली आहे. अटॅकिंग क्रिकेट जॉन्टी ऑन फायर. चेंडूचा खेळ झालाय. तब्बल धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 22. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सुनील फाळकेने या मैदानाच्या आतमध्ये खरं तर बोलबाला माजवला होता. खरं तर 11 बॉल आणि 11 चौकार. ऑर्डर बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 6 बॉलवरती 6 चौकार. षटक क्रमांक 3 सुरू झालं, तिथे देखील त्याने 5 बॉलला 5 चौकार आणि एक अनोखा इतिहास त्याने आपल्या नावावरती केलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा उडून दिलाय. अगदी पाहिलं तर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत असताना मिस्टर जॉन्टी. अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी अंधाडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं या सकाळच्या सत्रामध्ये धर्मवीर चषक 2025-26 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर युवा नेतृत्व चेतनजी शिकारी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर 3 वर्षांनी आज त्यांचा चेहरा आम्हाला या ठिकाणी दिसतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कोणत्या प्रकारची विकेट नाहीये. जबरदस्त बॅटिंग आपण जॉन्टीची पाहिली, ज्यामध्ये 4 षटकार 1 चौकार त्याने लगावला.
आणि आपल्या डावाची अप्रतिम सुरुवात करून दिली आहे. या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावा काढायचे ते 47. मॅच ऑन आहे, मॅच बॅलन्स आहे, दोन्ही टीम साठी समान संधी आहे. 18 बॉल 47 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण साहिलला पाहतो गोलंदाजी करण्याकरिता. ज्या पद्धतीनं टीम एस एस स्पोर्ट्स आणि संघाने सुरुवात केली होती अगदी त्याच पद्धतीच्या त्याच शैलीमध्ये बॅटिंग करताना दलंडे संघाचे फलंदाज जॉन टी. सागरला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु या षटकामध्ये पहिला बॉल खेळण्याचा बहुमान त्याला मिळालाय. मात्र इथून पाहिलं तर दोन्ही टीम्सला समान संधी आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 18 आणि धावांची आवश्यकता आहे 47. आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025-26 हा महासंग्राम. षटकातला पहिला बॉल घेऊन येतो गोलंदाज साहिल सागर पाटीलच्या विरोधात. पहिल्याच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे, चांगली पिचिंग आहे आणि त्यानंतर डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज साहिलनं. त्या साहिलला ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये आकाश महागडा ठरलाय आणि त्याला जर कमबॅक करायचं असेल तर मला कमालीची गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल इथून मात्र डॉट आलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकरती धावा 28 आहेत. गोलंदाज सज्ज, षटकातला पुढचा बॉल घेऊन साहिल राईट आर्म राऊंड द विकेटनं. त्यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटने चेंडू डीप मिड विकेट मध्ये थोडंसं मिसफील पाहायला मिळालं आणि खरं तर खराब कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 30 धावा. इथून मात्र पाहिलं तर धावसंख्येचा फरक 30 अंकावरती आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग फसलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. फटक्यात काय ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. चला हवा येऊ द्या, गर्दी करू नका प्लीज.
हा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची दुखापत होईल असं कृत्य करू नका, कारण खेळ खेळाच्या ठिकाणीच राहू द्या. शेवटी आपलं आयुष्य हे महत्वाचं आहे. चला, नवीन खेळाडू त्या ठिकाणी जाऊ द्या. विनंती असेल कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही याची पूर्व सूचना आपण लक्षात घ्या, कारण खेळ हा एक दिवसाचा होऊन जाईल, परंतु आपलं जीवन संपूर्ण आपल्या समोर आहे. त्या जीवनाचा आणि आपल्या कुटुंबाचा सर्वप्रथम विचार करा. ही सूचना मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि नक्कीच जो खेळाडू आमचा दुखापतग्रस्त झाला होता तो आता ओके आहे, त्यामुळे कोणी काळजी करू नका. ठीक आहे, त्याची आता तब्येत ठीक आहे. तीन चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर 2 धावा येतात. सागर पाटील स्ट्रायकर रेड वरती आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो साहिल खूप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला, फटका दमदार आहे आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि सागर पाटील साठी खरं तर ती मेजवानी होती आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. सागर पाटील अशा बॉलला सोडणार नाही, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्याच्याकरिता ही मेजवानी होती. 38 धावा धावफलकावरती 75 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय टीम दलोंडे संघाला. दमदार सुरुवात आहे. खरं तर जॉन्टीने खूप चांगली बॅटिंग केली आहे, त्यानंतर सागर त्याला तर चांगली साथ देतोय. चांगली बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल इथे जरूर कंप्लीट केल्या. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 पुढे सरसावते. 39 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि अंतिम बॉल अत्यंत महत्वाचा असेल. 39 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉलचा सामना केलाय जॉन्टीनं आणि तब्बल 28 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. तर सागरने 5 बॉलचा सामना केलाय, तो 11 धावांवरती खेळतोय. या षटकामध्ये कुठेतरी एक षटकार जरूर आला, परंतु साहिलने थोडं का होईना परंतु कमबॅक करून दिलाय टीम एस स्पोर्ट्स आणि संघाला. धर्मवीर चषक 2025 हा रणसंग्राम आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल, खूप चांगला बॉल आहे आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आणि मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. 12 बॉल 36 ची गरज आहे टीम दलोंडे संघाला. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक मान्यवर दाखल होत आहेत. अगदी पाहिलं तर शिवसेना उपनेते विश्वजित थळे साहेब, त्यानंतर समाज कल्याण न्यायाचे अध्यक्ष सन्माननीय सोनिया पाटील साहेब, त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब हे देखील उपस्थित होते. आणि खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण स्पर्धेचं उद्घाटन ज्यांच्या हातातून केलं, भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब उपस्थित होते. आणि आज ही सर्व मंडळी पुन्हा एकदा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळेल, ज्यामुळे सचिनजी घोडबंदे साहेब असतील, त्यानंतर अर्जुनजी अधिकारी असतील. आईवा कॅच करता पहिल्या दिवसामध्ये 1200 रुपयाचं कॅश प्राइज आज ते वाढलं जाईल. बारा बॉल आणि विजयासाठी इथून आवश्यकता आहे ती मात्र तब्बल 36 धावा. नेक्स्ट मॅच केव्हीपीसी कांदळी विपक्ष वीर बजरंग खरिवली, या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे टीम केव्हीपीसी कांदळी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील या स्पर्धेमध्ये दाखल होतील आणि सर्व ग्रामस्थांचा आज या ठिकाणी यथोचिताचा सन्मान देखील होणार आहे. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संजय दादा वारगडे आणि आई गावडी स्पोर्ट्स वडवलीच्या माध्यमातून हे स्वागत सन्मान केले जाणार आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये दर्शन गोलंदाजीसाठी तो स्ट्रायकर एंडवरती सागर पाटील आपण पाहतो. पॉवर हिटर हा रिझर्व्ह फलंदाज, गेले अनेक वर्ष त्यांनी आपल्या गावासाठी क्रिकेटसाठी दिलेले आहेत. असं फलंदाज स्ट्रायकर एंडवरती सागर पाटील. दर्शन पहिला बॉल घेऊन येईल राईट मोर द विकेटनं सागरच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल प्रतिम थोडासा लेग स्टंपला मिस करताना पाहायला मिळाला.
एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 40 धावा धावफलकावरती आहेत. दर्शनचा पहिलाच बॉल थोडासा लाजवाब होता, परंतु सागर पाटील प्रॅक्टिस अभावी कुठे थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुमचा सराव असणं खूप गरजेचं आहे. यावेळेला मात्र पॉवर जनरेट केल्या फटक्यामध्ये स्टँडिंग डिलिव्हर बॉलला पाठवल्या मिड ऑन वरून 6 धावांसाठी. इथे सागरच्या बॅटमधून दमदार षटकार येतोय. धावा खूप चांगली पहिल्या विकेटसाठी आपण पार्टनरशिप पाहतोय. याच्या अगोदर आपण पाहिलं तर निंबवली संघाच्या राजा माफ करा शुभम गुळवी आणि निखिलची पहिल्या विकेटसाठी आपण पार्टनरशिप पाहिली होती तब्बल 54 धावांची. मात्र तो रेकॉर्ड देखील आज या मैदानाच्या आतमध्ये तोडला जाईल का? खूप सारे रेकॉर्ड्स या मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्या पाहतोय. दर्शन सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन सागर पाटीलच्या विरोधात. इथे बॅटची लिडिंग एज सागरने खेळपट्टी सोडली आहे. अखेरकार ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळवली दर्शन आणि पहिला फलंदाज बाद सागर पाटीलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का दलवणे टीमला. पहिली विकेट आले. खरं तर ज्या विकेटच्या शोधात होता एसएस स्पोर्ट्स आणि संघ अखेरकार ती विकेट मिळवून दिली. दर्शनने आपल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश पाटील ऑन स्ट्राईक. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता रुपेश पाटील सज्ज होतात. यावेळेला मात्र खूप चांगला इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंड वरती होते जॉन्टी भुईर, परंतु अखेरकार ते आपल्या क्रीजमध्ये पोहोचले आणि सिंगल त्यांनी कंप्लीट केली आहे. गोलंदाजाची रणनीती चांगली. रुपेश पाटीलच्या विकेटवरती महत्व न देता जॉन्टीच्या विकेटवरती महत्व दिलं. त्यांना माहिती आहे जॉन्टीची बॅट या मॅच मध्ये तळपले आणि त्यांची विकेट अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचसाठी गोलंदाजाने हे प्रयत्न केले होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 47 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. दर्शन चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतात. विकेट त्यांनी मिळवली आहे. जॉन्टीच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण दूरवर सजवलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहिलं तर सचिन भोईर, मेडॉन मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याचनंतर लॉगऑनला प्रोटेक्शन ठेवलं गेले. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मात्र जॉन्टीची रणनीती काय असेल इथून? 8 बॉलचा या मॅच मध्ये खेळ शिल्लक आहे. दर्शन पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केले. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सचिन पाटील चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. ओ माय गॉड, या डेंजर एंड वरती जॉन्टीकडे थ्रो करणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु अखेरकार इथून पाहावं लागेल काय घडले काय बिघडले. आणि त्याचनंतर विकेट आली आहे रुपेश पाटीलची. त्यांनी रुपेश पाटील बाद होईल. नाही ना, 2 बॉल कसं असतील? पहिला बॉल वाईड आहे ना. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती आहेत 48. 8 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे कारण पहिला बॉल हा वाईट स्वरूपामध्ये गोलंदाज हाताळला होता. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. नो आर्ग्युमेंट, लगेचच मॅच सुरू करा. पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका. दर्शन खूप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज दर्शन पाटील मैदानात दाखल होतोय. जॉन्टीला स्ट्रायकर एंड वरती येणं अत्यंत गरजेचं होतं. अखेरकार ती स्ट्राईक त्याला मिळाली आणि एस एस स्पोर्ट्स आणि संघाचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत जॉन्टीच्या विकेटसाठी. कारण या विकेटचं महत्व एस एस स्पोर्ट्स आणि संघाला देखील ठाऊक आहे. खूप मोलाचं आहे, खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चॉकलेट बॉय वडवली टीमचा पवन वारगडे. खूप सारी मेहनत त्याने देखील या स्पर्धेला घेतली आहे. मॅच रेफरी आहे खरं तर तो. आणि क्यूट स्माइल. फुलरलेनचा बॉल. यावेळेला मात्र काय घडले पाहावं लागेल. खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून एक बॉल असेल ना. 7 ला 27 तर 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
धावसंख्या पण पाहतोय 7 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 27. मॅच संपली नाही जोपर्यंत जॉन्टी भोईर मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत दलोंडे टीम साठी विजयासाठी अशा पल्लवीत असतील. जॉन्टी मॅच विनर प्लेअर आहे, मात्र आज आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का? सन्माननीय नितीनजी खारीक, सन्माननीय हरचंद्र वारगडे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 54 धावा आणि 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच, 75 टार्गेट. सन्माननीय हरी वारगडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय नितीनजी खारीक आणि त्याचनंतर विष्णू गोतारणे हे मान्यवर या ग्रामस्थ या मॅचचा आनंद घेण्याकरिता या मंचावरती प्रस्थापित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये सुस्वागतम. चला मैदानात पाणी पाठवा. सहा बॉल 21 ची गरज आहे. यानंतर आपल्याला केव्हीपीसी कांद्रे आणि वीर बजरंग खरिवली या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक चांगला सामना आपल्या भेटीला आलाय. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आहे. 75 धावांचं टार्गेट चेस करताना आपण 4 षटकामध्ये टीम दलोंडे संघाला पाहतोय, परंतु इथून मात्र पाहिलं तर थोडासा खडतर प्रवास गाठावा लागेल. समान संधी आहे. जॉन्टी बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती आता दर्शन पाटील पाहायला मिळतील. शेवटच्या 6 बॉल 21 ची गरज. सचिन पप्पू इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. सचिन पाटील उर्फ पप्पू इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 6 बॉल 21. आव्हान मोठं आहे. पप्पूकडे अनुभव आहे, मात्र जॉन्टीला स्ट्रायकर एंड पासून थांबवलं जाईल का, या सर्व गोष्टी आपल्याला काहीच क्षणामध्ये पाहायला मिळतील. सामना रंगताना पाहायला मिळतोय. टार्गेट मोठं होतं, परंतु जबरदस्त बॅटिंग जॉन्टीची राहिली आहे. यावेळेला पाहू शकाल खराब रणनीती दर्शन पाटीलची. जॉन्टीला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं होतं, त्याला मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल. पहिल्याच बॉल वरती आले विकेट दर्शन पाटीलची. नवीन फलंदाजीतून मात्र सचिन आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर जॉन्टीला स्ट्रायकर एंड वरती येणं गरजेचं आहे, कारण तो या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करते. त्याची बॅट तळपले आणि मॅच विनर प्लेअर आणि खूप सारा अनुभव त्याच्या पाठीमागे. खूप चांगली बॅटिंग त्याने जरूर केली आहे, परंतु अन्य फलंदाजाचं एक कर्तव्य की त्याला स्ट्रायकर एंड आणणं गरजेचं आहे. परंतु सचिन पप्पू अँड कंपनी ते कार्य करून देतील का? राऊंड द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ होत असताना यावेळेला मात्र अखेरकार ती स्ट्राईक मिळेल जॉन्टीला. जॉन्टी दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही, मात्र इथून धावसंख्या आपण पाहू शकतो. एकंदरीत 55 धावा दाखल करते. विजयासाठी 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 20 धावांची गरज आहे. 4 बॉल 20 ची गरज आहे. अजून देखील मॅच संपली नाही.
हा बॉल येणारा खरं तर या मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल असणार आहे. डॉट बॉल आला तर या मॅच वरती पकड निर्माण करतील एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ आणि जर काय मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील दलोंडा संघ. मात्र हा सामना कोणाच्या बाजून जाणार, जय पराजय कोणाच्या वाट्याला येणार. पहिला सामना आहे, सकाळचं सत्र आहे, तब्बल 75 धावा टार्गेट चेस करताना आपण दलोंडे टीमला पाहतो. चला अधिक वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला. टीम एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ अधिक वेळ घेऊ नका, प्लीज कॉपरेट करा. आम्ही सातत्याने सूचना करतोय कारण या स्पर्धेवर फायनल डे आहे. एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. पण आपण देखील त्यांना ताकीद द्या, वॉर्निंग करा. नेक्स्ट वॉर्निंगला थेट आपण पेनल्टी जाहीर करू. गोलंदाज सज्ज सचिन पप्पू. यावेळेला मात्र पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. आता या मॅच मध्ये शिल्लक आहेत चेंडू 3 आणि 3 मध्ये धावा काढायच्यात 20. आता अधिराज्य गाजवेल एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ, कारण 3 बॉलला 3 जरी आल्या तरी 2 धावांपासून वंचित राहावं लागेल. जॉन्टीकडे ती क्वालिटी आहे, परंतु नशिबाची साथ मिळाली तर काही घडू शकेल. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर तुमच्या मागे असणं गरजेचं आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. हर्षद पाटील या टीमचे खेळाडू आज अनुपस्थित या मॅच मध्ये खेळताना दिसत नाहीयेत, जे पंजाबला आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून करतात ते आनंद घेतात. त्यांच्या समवेत रघुनाथ पांढरे देखील आहेत, जे शेडगाव गावचे आहेत. या मॅचचा भरभरून आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकातला पुढचा बॉल, बॉलला सोडून दिलाय. इथे सचिननी काय केलंय, इथून मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव खर्च केले, 3 मध्ये 19 काढायचे आहेत, काही घडू शकेल. खूप सारा क्रिकेट जॉन्टीने आपल्या गावासाठी खेळलाय, आपल्या मोठमोठ्या इनिंग्स त्याने साकारलेत. या मॅच मध्ये देखील त्याचा खेळ दमदार राहिलाय, परंतु टार्गेट मोठं होतं. शेवटचे चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 3. सचिनने पुन्हा एकदा तीच चुकी केली आहे. वारंवार आता मात्र व्हाईट बॉल हाताळतोय. आता 3 मध्ये 3 षटकारांची गरज आहे आणि क्वालिटी क्रिकेटर आहे. आम्ही जॉन्टीच्या अनेकदा अशा गेम्स पाहिलेत की ज्या वेळेला दलोंडे टीमला गरज पडले ना त्या वेळेला जॉन्टीने आपल्या संघाला विजय साकारून दिलाय, हे देखील विसरून चालणार नाहीये. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आलाय दलोंडे टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल देखील जाईल निघून आउट ऑफ द ऑफ स्टंप. आता 3 मध्ये काढायचे 17. काय नक्की घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेट या खेळामध्ये खरंतर अनेक चढ उतार आपण नेहमीच पाहिलेत. इथे काय घडतंय, आशिष पाटील स्वतः एसटी रक्षक आहेत, परंतु सचिनकडे असलेला अनुभव तो त्याला दाखवावा लागेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कारण सचिन पप्पूकडे देखील खूप सारा वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या समोर आपण पाहिलं तर जॉन्टीकडे देखील अनुभव आहे. अनुभवाची ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे फुल टॉस होता, परंतु मिस टाइम आहे. इथे धावा मिळू शकल्या असत्या, 2 धावा तर जरूर घेतल्या जातील. आता इथून मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जॉन्टी स्वतःवरती निराश असेल, नाराज असेल, कारण त्याला ठाऊक आहे की या बॉलवरती धावा मिळू शकल्या असत्या. फुल टॉस होता आणि इथे जर षटकार आला असता ना तर निश्चित सचिन पप्पूवरती आणखीन दबाव आला असता. आणि इथून मात्र पाहू शकाल थोडा का वेळा आशेचा किरण निर्माण झाला एस एस स्पोर्ट्स आणि संघाकडे. नेक्स्ट मॅच बिग फाईट, कांदळी विपक्ष खरिवली. एक चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. सामना संपल्यानंतर सागर पाटील आपण मंचावरती यायचं, आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. 2 बॉल 15 ची गरज आहे. जे ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सागर पाटील, सामना संपल्यानंतर आपण मंचावरती यायचं. षटकातला पुढचा बॉल सचिनचा, सामना करेल जॉन्टी. यावेळेला मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत, एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. आणि या मॅच वरती आता अधिराज्य गाजवलाय, पकड जबरदस्त निर्माण केले, विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन बसलाय. खर तर एस एस स्पोर्ट्स आणि संघ योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. आणि इथे सामना अखेरकार भाईने हा झेल टिपलाय आणि शेवटचा काय होईना परंतु जॉन्टीला त्याने बाद केलाय आणि संपूर्ण श्रेय जाईल ते भाईला, कारण सुरू एक झेल त्यांनी टिपलाय. स्माइल देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. आणि अभिनंदन टीम एस एस स्पोर्ट्स ठाणे अँड हार्ड लक टीम दलोंडे, हार्ड लक जॉन्टी अँड कंपनी. चला सागर पाटील आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे.
कशी असेल ना मॅडम तुम्ही बॅटिंग सचिन कधी पण घेतो. तर जाऊयात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 32 धावांची खेळी साकारली. हर्षद पाटील यांची कमी होती. अशा परिस्थितीमध्ये ज्याने आपल्या टीमला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तर आशिष पाटील तर मॅन ऑफ द मॅच. सागर पाटील आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी स्वागत सन्मान होतो त्याचा आपण स्वीकार करायचा.